कागल तालुक्यातील म्हाकवे गावात घडलेल्या कथित लव्हजिहाद प्रकरणावरून शनिवारी गावातील शेकडो महिला आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर धडक दिली। मुलगी मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही असा ठाम पवित्रा नागरिकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। या घटनेची गंभीर दखल घेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना संबंधित मुलीचा शोध घेऊन तिला कायदेशीर प्रक्रियेनंतर तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर आंदोलकांनी कागल पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी नवीद मुश्रीफ, अमरीश घाडगे, मनोज फराकटे यांनी उपस्थित नागरिकांना शांततेचं आवाहन केलं। मुलीच्या आईवडिलांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुलगी ताब्यात मिळाल्याशिवाय कोणीही येथून जाणार नाही, मात्र कायद्याच्या चौकटीतच सर्व प्रक्रिया पूर्ण होईल अशी ग्वाही देखील त्यांनी आंदोलकांना दिली। दरम्यान या प्रकरणामुळे म्हाकवे गावासह कागल परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।